प्रेरणादायी कथा. विश्वास स्वतःवरचा. एक छोटे गाव होते. त्या गावात अर्जुन नावाचा एक मुलगा राहत होता. अर्जुन साध्या घरातून आलेला होता. तो अभ्यासातही फारसा पुढे नव्हता आणि खेळातही फारसा चांगला नव्हता. त्यामुळे गावातील अनेक मुले त्याची टवाळी करायची. तो नेहमी विचार करायचा, मी काहीच करू शकत नाही, मी खूपच कमजोर आहे. एके दिवशी गावात एक साधू आले. साधूंनी मुलांना एकत्र करून एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्यांनी सर्वांना एका छोट्याशा बियाण्याकडे दाखवले आणि म्हणाले, हे बियाणं खूप लहान आहे, पण यातून एक दिवस मोठं झाड उगवणार आहे, जे सावली देईल, फळं देईल आणि लोकांच्या उपयोगाचं होईल. बियाणं लहान असलं तरी त्यात मोठं होण्याची ताकद आहे. हे ऐकून अर्जुन विचारात पडला. त्याने ठरवलं की तो स्वतःला कमजोर समजणार नाही. तो रोज मेहनत करू लागला. अभ्यासात मागे असला तरी तो सतत प्रश्न विचारू लागला. खेळात मागे असला तरी तो दररोज सराव करू लागला. काही वर्षांनी तोच अर्जुन गावातील सर्वात हुशार विद्यार्थी बनला. तो मोठ्या शहरात गेला आणि डॉक्टर झाला. गावात परत आल्यावर लोक म्हणाले, हा तोच अर्जुन आहे का ज्याला आपण कमजोर समजायचो? अर्जुन हसून म्हणाला, मी कमजोर नव्हतो, फक्त माझ्या आतल्या ताकदीवर माझा विश्वास नव्हता. जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलो तेव्हा आयुष्य बदललं. शिकवण: कधीही स्वतःला कमजोर समजू नका. प्रत्येक व्यक्तीत अमर्याद शक्ती असते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. धन्यवाद. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.